हिंदू धर्मात शंखाला अतिशय पवित्र मानले जाते. समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या 14 रत्नांपैकी शंख हे एक रत्न असून ते लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते. आपल्या प्रश्नानुसार शंखाचे महात्म्य, पूजाविधी आणि नियमांची माहिती खालीलप्रमाणे आहेत. शंखाचे महात्म्य आणि फायदे. नकारात्मकता दूर होते. शंखनाद केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक लहरींचा संचार होतो. आरोग्यदायी फायदे. दररोज शंख फुंकल्याने फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. वातावरण शुद्धी. शंखात रात्रभर ठेवलेले पाणी सकाळी घरभर शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात आणि वातावरण शुद्ध होते. धनागमन. घरात शंखाची स्थापना केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक भरभराट होते. यावर डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर मी वरती ते टॅग केलेला आहे, त्यामध्ये तुम्ही चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच धार्मिक नवनवीन व्हिडिओ येत राहतील. 2. शंखाची पूजा कशी करावी. अभिषेक. शंखाची पूजा करण्यापूर्वी त्याला गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्नान घालावे. गंध, अक्षदा. शंखाला चंदन, अक्षदा, तांदूळ आणि फुले अर्पण करावीत. दिवा, धूप. पूजा करताना धूप आणि दीप लावून शंखाची आरती करावी. नियमितता. शंखाची पूजा दररोज देवपूजेसोबतच केली पाहिजे. शंख घरात कुठे ठेवावा. ईशान्य दिशा. वास्तुशास्त्रानुसार शंख नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर, पूर्व किंवा देवघरात ठेवावा. देवघरात स्थान तो नेहमी देवाच्या उजव्या बाजूला असावा. आसन. शंख कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. तो पितळ, तांब्याच्या स्टँडवर किंवा स्वच्छ लाल गुलाबी कापडावर ठेवावा. स्थिती. शंखाचे तोंड वरच्या बाजूला असावे. रामकृष्ण हरी.